नमस्कार. वडपी शिवका सेंटरचे गुरु विष्णू, मनदीपजी, तृतीय टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी कीर्ती, माझा भाचा ऋषिकेश, सरिता सिस्टर, डॉक्टर मिसेस पटवर्धन, देशमुख गुरुजी यांनी आपल्याला जागा दिली आणि या रविवारी तुम्ही एवढ्या बहुसंख्येने तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. नमस्कार का सगळे. त्यामुळे आता आपण ज्ञानयोगाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. मला वाटलं होतं आज आपण कंप्लीट करू, पण त्याचा जर आवाका बघितला थोडी छाती दडपू शकते. त्यामुळे मी विचार असा केला की हा पार्ट आपण 2 ह्याच्यात डिवाइड करू. हे जे बोर्डवरचं आहे ते कम्प्लीट आहे, म्हणजे इथे ज्ञानयोग संपतो, परंतु ह्याच्यात मी स्टार्ट टू एंड सगळी रिव्हिजन परत घेतली आहे. आणि नुसतंच पुढचं पाठ मागचं सपाट असं व्हायला नको, म्हणून मी सगळे धागे क्ल्यू एकत्र जोडण्याचं काम करतोय. ज्या पद्धतीत मला ते उमगलंय आणि ते ऐकताना तुम्हालाही निश्चितपणे रंजक वाटेल यात शंका नाही. तर आपण सुरुवात करूया परत एकदा रिव्हिजननी. आतापर्यंत ज्ञानयोगात आपण काय काय केलं. तर पहिले ज्ञान, लोअर ज्ञान, हायर ज्ञान. लोअर ज्ञान म्हणजे जे भूतलावर द्वैतामध्ये आपल्याला जगण्यासाठी उपयुक्त आहे, जे थोडं विरोधाभास आहे, त्याच्यात का हा जे आपल्याला कळत नाही. एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसरी पहिल्यावर अवलंबून आहे. उष्ण काय आहे, जे थंड नाहीये ते गरम आहे. थंड काय आहे, जे उष्ण नाही ते थंड आहे. पण उष्णच काय आणि थंडच काय ह्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. उजेड म्हणजे काय, अंधार नाही तो उजेड आहे, आणि अंधार म्हणजे काय, उजेड नाही तो अंधार आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. हे ज्ञान इज लोअर ज्ञान बेस्ड ऑन ड्युअलिटी. हायर ज्ञान म्हणजे सगळं एकच आहे. ते आपण आज परत बघणार आहोत ज्ञानयोगामध्ये. नंतर विवेक, डिस्क्रिमिनेशन, तो कसा वापरायचा त्याबद्दल आपण बघितलं. माया म्हणजे काय, ग्रेस ऑफ गॉड काय, आणि हे जे खरं ज्ञान आहे ते मायेच्या आवरणाने कसं काय झाकलं गेलेलं आहे. मग ती माया कशी गुणमयी आहे. 3 गुण, सात्विक, राजस आणि तामस, यांनी कसं ते संमोहित झालेले आहेत. सगळे एकाच दिशेने चाललेत परमेश्वराच्या, कळत किंवा न कळतपणे, सेम डायरेक्शन. हे आपण गेल्याच वेळेला बघितलं होतं. काही लॉंगकट येत आहेत, काही शॉर्टकट घेत आहेत. सगळ्यात चांगला शॉर्टकट म्हणजे योग. मग तो कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तो शॉर्टकट झाला. नाहीतर सगळी कर्म शेवटी ज्ञानातच संपणार आहे. सेम रिझल्ट, म्हणजे तुम्ही कर्मयोग घ्या, ज्ञानयोग घ्या, शेवटी फळ एकच मिळणार आहे. दोन्ही वेगवेगळे नाहीयेत, ते एकच आहे. एका पक्षाचे 2 पंख आहेत, एक शेपटी आहे, एक चोच आहे. ते सगळे पक्षाचेच अंग आहेत, त्याच्यात तुम्ही सेपरेट करू शकत नाही. एक आलं की दुसरं येतं, दुसरं आलं की पहिलं येतं. तुम्ही सुरुवात कुठून करताय ह्याच्यात फक्त डिफरेन्शिएशन आहे. सुरुवात तुम्ही भक्तीपासून करताय, कामापासून करताय, का ज्ञानापासून करताय. जेव्हा तुम्ही योगात पोचता तेव्हा सच्चित आनंद, तिन्ही गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. मग काम कशा करता करा, हे आपण गेल्याला बघितलं. कामच कशाला करा, कारण काम केल्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि सगळी काम जी आहेत त्या काम जी करत गेली तर शेवटी त्याचं ज्ञानात रूपांतर होतं. त्यामुळे काम केल्याशिवाय काही पर्यायच नाहीये. तुम्ही काम करत राहिलात तर शेवटी ज्ञान मिळणार. मग कर्मयोग कशाला, शॉर्टकट. कर्मयोग केल्याने ते ज्ञान तुम्हाला लवकर मिळायला मदत होते. तुमच्या वाट्याला दुःख येत नाही, इतर आपत्तीपासून तुम्ही मुक्त होऊन जाता. बुद्धी का महत्वाची, तर बुद्धी नसेल तर तुम्ही युक्त होत नाही, डिसिप्लिन होत नाही. आणि डिसिप्लिन नसाल तर तुमच्या भावनांवरती कंट्रोल येत नाही. तो नसेल तुम्हाला शांती लाभत नाही, शांती लाभली नाही तर सुख लाभणार नाही. आता मी हे जे वाक्य सांगतोय त्याला जोडून भगवद्गीतेत वेगवेगळे श्लोक आहेत, पण ते श्लोक फार हेवी होऊन जाईल म्हणून मी फक्त प्रिन्सिपल सांगण्याचं करतोय. बऱ्याच वेळेला श्लोकांच्या नादात आपण त्यातलं प्रिन्सिपल विसरून जातो, पण त्या प्रत्येक वाक्याला एक फाउंडेशन आहे, एवढं लक्षात घेऊया. पराज्ञान, बॉन्डेज. आता हे जे पराज्ञान आहे ते का महत्वाचं आहे, ते ज्ञान मिळाल्यामुळे काय होतं,
ते ज्ञान मिळाल्यामुळे तुम्ही लोण्यासारखे होता. लोणी आल्यावर ते परत काही विरघळून जात नाही, ते तुमच्यापाशीच राहतं आणि त्यामुळे तुम्हाला ब्रह्मनिर्वाण व्हायला मदत होते. समत्वाची भावना येते, तुमची बंधनं सगळी मुक्त होऊन जातात. तुमच्या वाट्याला दुःख, क्लेश, यातना काही उरतच नाही. तुम्ही सगळ्याच्या पलीकडे जाता जेव्हा तुम्हाला पराज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मुक्तीच्या वाटेवर येता. आता वर्क विथ राईट कॉन्शियसनेस, जी आपली वृत्ती आहे ती चांगली ठेवून का करा. तुमच्या हातात ब्लेड असेल, चाकू असेल, तो तुम्ही चांगल्यासाठी वापरला तर चांगले रिझल्ट येणार. चुकीच्या कामाकरता वापरला तर त्याचे चुकीचे रिझल्ट येणार. त्यामुळे कुठल्या मानसिकतेने तुम्ही ती गोष्ट करताय ते महत्वाचं असतं. नंतर तुमची बुद्धी काम करताना त्या बुद्धीची निष्ठा त्या पराज्ञानावर, त्या सत्यावर का ठेवणं गरजेचं आहे, हा आपण प्रश्न गेल्या वेळेला बघितला. तर त्यांनी सांगितलं होतं निष्ठा ज्ञानस्य या परा. ही निष्ठा पराज्ञानावर का ठेवा, कारण तशी ठेवल्याने तुमचं चित्त त्या घागरीतल्या पाण्यावर ठेवल्यामुळे, त्या परब्रह्मात ठेवल्यामुळे आणि तुम्ही सगळी कामं करत असल्यामुळे तुम्हाला नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ते कसं, त्याची आपण आता स्फोट बघणार आहोत. थोडक्यात बघायचं झालं, जे पराज्ञान आहे त्याच्यावरती मायेचं आवरण आहे आणि मग बाहेरचं साधं ज्ञान आहे जे भौतिक जगतात आपल्याला उपयोगी पडतं. आत्मन जे आहे ते मुळात फ्री असतं. ते मायामयी द्वैतात आल्यामुळे बंदिस्त असल्यासारखं दिसतं. त्या बंदिस्त वासातून तुम्ही त्या बंदिवासातून बाहेर पडण्यासाठी, परत मुक्त होण्यासाठीचा जो प्रवास आहे त्याला आध्यात्मिक पथ म्हणतात. आणि त्या पथावरती चालताना हे वेगवेगळे योग मार्ग आहेत. मग ज्ञान योगाचं जे आपण करतोय, शंकराचार्याच्या मते विवेक चूडामणीत ते दिलंय की कोण आहेत की जे ज्ञान योगाला क्वालिफाईड आहेत. तर त्यांनी 4 गोष्टी म्हटल्या आहेत. विवेकिनो विरक्तस्य समाधिगुणशालिनः मुमुक्षो रेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. म्हणजे ज्यांच्या अंगी विवेक आहे. आता आपण पतंजली योग सूत्रात या विवेकाबद्दल खूप चर्चा केलेली होती. राईट डिस्क्रिमिनेशन, विवेकात 4 गोष्टी होत्या ज्या आपण इथे शेवटी बघणार आहोत. विवेकामध्ये नित्य अनित्य, शुची अशुची, सुख दुःख, आत्मन अनात्मन यातला जो फरक आहे, म्हणजे जो विवेक तुम्हाला नित्य, चेंजलेस, इटर्नल गोष्टींचं, चेंज होणाऱ्या अनित्य गोष्टींपासून भिन्नता दर्शवतो, तो विवेक. जे स्थिरकाला टिकणारा आहे आणि जे क्षणभंगुर आहे ह्याच्यातला फरक जी बुद्धी तुम्हाला सारखी दाखवते, तो विवेक, तो सतत वापरल्यामुळे तुमची अविद्येचं आवरण नाहीसं व्हायला मदत होतं आणि आत्मज्ञान प्रगट होतं जे सगळ्यांच्या आत आहे. तर हा विवेक असलेली जी लोक आहेत, विरक्त. आता याच्यात आपण बघणार आहोत वैराग्य, वैराग्य, विरक्त, जे आपल्याला नकोय, रिनन्सिएशन, ज्यांच्यात विरक्त भावना आलेली आहे. क्षमानिगुणशालीनं म्हणजे काय, तुमच्यात सेल्फ कंट्रोल आलेला आहे. इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, ते पण आपण आज बघणार आहोत. हे सगळे गुण तुमच्या अंगी जेव्हा आलेले आहेत तेव्हा तुम्ही थोडेफार क्वालिफाईड झालेले आहात ज्ञानयोगासाठी. पण एक गुण ज्यांनी अजून सांगितलंय, मुकुक्षोरेव. मुकुक्षोरेव म्हणजे सत्य जाणून घेण्याची, परमात्मा जाणून घेण्याची तीव्र इच्छा. म्हणजे रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात त्यांनी दिले, ते लहानपणी त्या सत्य जाणून घेण्यासाठी वेडेपिसे झालेले होते, संभ्रमित दिसायचे, दिवसभर रडायचे, खायचे नाही, इथपर्यंत ते कासावीस होऊन जायचे. ते तुम्ही इतरांच्या संतांच्या ह्याच्यात देखील बघू शकता की ती इतकी तीव्र इच्छा होते परमात्म्याला जाणून घ्यायची. ती तीव्र इच्छा हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हा ज्ञानयोगासाठी. विवेक, विरक्त, क्षमादिगुण. क्षम म्हणजे कंट्रोल, काय म्हणतात तुम्ही, निर्मूलन नाही, संयमन. आपल्या इंद्रिय आणि मनाचं बरोबर कंट्रोल करणं म्हणजे क्षमा. अधिगुणशालीनं म्हणजे थोडक्यात तुम्ही एथिक्स फॉलो करताय. अष्टांग योगातले यम नियम हे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही मॉरली, एथिकली करेक्ट पाथवर चाललाय. आता मॉरॅलिटी जी आहे ती काही तुमचं अंतिम उद्दिष्ट नाहीये, ते साधन आहे सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी.
त्यामुळे तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी मॉरली नॉर्मल असणं गरजेचं आहे, मॉरली रायचियस असणं गरजेचं आहे. हे अष्टांग योगात म्हणजे राजयोगात गरजेचं आहे, ज्ञानयोगात गरजेचं आहे, कर्मयोगात आपण बघितलं होतं मॉरॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि भक्ती योगातही गरजेचं आहे. म्हणजे मॉरॅलिटी इज फाउंडेशन, ज्याच्यावरती तुम्ही पुढे जाता. इट इज बेसिक क्वालिफिकेशन. आता सत्य म्हणजे काय याबद्दल आपण जो भाग आहे तो याच्या शेवटी घेणार आहोत. तुम्ही बघितलं असेल मी शेवटी लिहित होतो. पण सत्य म्हणजे काय, याच्यासाठी सत्य कसं जाणून घ्यायचं, सत्यापर्यंत पोहोचायचं कसं, नेमकं काय सत्य आहे, आणि मग त्या सत्याचं काय करायचं हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. हा सत्यापर्यंतचा सगळा लेखाजोखा हा समरी आहे पूर्ण ज्ञान योगाचा. व्हॉट इज द यूज ऑफ नोईंग द ट्रूथ. सत्य कळल्याने काय तुम्ही वेगळं करणार आहात, आता आयुष्य पुढचं कसं जगणार आहे ते त्यांनी याच्यात दिलेलं आहे. पण सत्यापर्यंत पोहोचायचं कसं ते पहिले आपण जाणून घेऊया ज्ञान योगाच्या मार्गाने. तर पहिले आपण समजून घेऊया सत्य जेव्हा आपल्याला जाणवायचं आहे, जे परम सत्य आहे, परमात्मा, आत्मन, ब्रह्मज्ञान, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ABCDEFGHI एवढे पॉइंट मी तयार केलेले आहेत. प्रत्येकाची पद्धत भिन्न भिन्न असते. ही पद्धत मला सोयीची वाटली. बऱ्याच वेळेला याच्यावर मी विचार केला, बरेच मेथड काढल्या. ते हळूहळू सार करत 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 माझ्यामध्ये लोणी मला मिळालेलं आहे. तर आपण समजून घेऊया, पहिले समजून घेऊया माया म्हणजे काय. आता ह्याच्यात मी साधारण इथपर्यंत आलो तरी थांबीन, इथपर्यंत आलो तरी थांबीन. किती आपली कपॅसिटी आहे त्यानुसार आपण थांबू, बाकीचं पुढच्या वेळेला करू. तर पहिले समजून घेऊया माया म्हणजे काय. आता माया जी आहे ती 3 गुणांनी बनलेली आहे, सात्विक, रजस आणि तामस. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहं तेषु तेमयि. म्हणजे हे सगळं 3 गुणांनी बनलेलं आहे. हे सगळं त्या परम सत्यातूनच आलेलं आहे, त्या परमात्म्याकडूनच ही माया तयार झालेली आहे. पण परमात्मा त्या मायेत नाहीये, ती माया त्या परमात्म्यापासून आलेली. म्हणजे परमात्मा त्या मायेत लपलाय असं पकडू नका की माया हे परमात्म्याचा एक अंश आहे, फार क्षणिक अंश आहे. बाकी परमात्मा खूप मोठा आहे, आपल्याला कळण्याच्या पलीकडचा आहे. इंग्लिश मध्ये एका तत्ववेत्त्यांनी म्हटलंय, इफ वी नो एव्हरीथिंग अबाउट गॉड, गॉड वोंट रिमेन गॉड. जर आपल्याला देवाबद्दल सगळंच कळलं तर देव देवच राहणार नाही. म्हणजे परमात्म्याबद्दलच आपल्याला खूप कमी माहिती आहे, ते आपण फक्त आता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर ही जी माया आहे 3 गुणांची आहे. त्रिभिर गुणबहिर भावही, या 3 गुणांनी बनलेली ती भावही माया. एबी सर्वमिदं जगत, हे सगळं जग जे आपल्याला दिसतंय मायामयी त्या 3 गुणांनीच बनलेलं आहे. त्याचं पुढे क्लासिफिकेशन पंचमहाभूत वगैरे वगैरे. तर या 3 गुणांनी जी बनलेली आहे त्याच्यात मोहितम नाभिजानाति मामेभ्य परम अव्ययम. सगळे लोक मोहित झालेले आहेत. त्यामुळे मी जो परम अव्ययम म्हणजे न ब्रेक होणारा नित्य अविनाशी आहे ते कोणी समजून घेत नाहीये. सगळे मोहित झालेले आहेत. ते मोहित इतके झालेले आहेत की जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत कोणाला दिसत पण नाही. जेव्हा श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन दिलं, बाकीच्यांना फक्त लाईट दिसला, सगळ्यांना काही ते झालं नाही दर्शन. त्यामुळे अशा याच्यात तुमची मानसिकता आणि पात्रता पण ठरत असते. त्यामुळे या गुणांनी तुम्ही भ्रामून गेलेला आहात. प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशा. या प्रकृतीत हे 3 गुण तुमची सगळी कर्म ठरवत असतात. सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म. ते आपण आधी केलंय, मी फक्त डिव्हिजन घेतोय. तर हे गुण सगळे कर्म ठरवत असतात. पण तुम्ही उगीच्या उगीच स्वतः मी केलंय इथे गडबडून जाता. अहंकार विमूढ आत्मा, तो विमूढ आत्मा म्हणजे भ्रमित झालेला आत्मा अहंकाराने म्हणतो करता हम इति मन्यते, मीच केलं असं म्हणतो. हे गुण करताय, त्या गुणांचा सगळा खेळ चालू आहे. तुम्ही ऍक्च्युअली काही करत नाही आहात. म्हणून तर म्हणतात तत्ववित्तू महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते. म्हणजे हे तत्वविद्या ज्ञानी माणसा जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा कळेल
की हे गुण गुणांशी खेळतायत हे समजून घ्या आणि त्याच्याशी अटॅच होऊ नका. असं समजून इति मत्वान सज्जते, सज्जते म्हणजे अटॅच होऊ नका. हा गुणांचा खेळ चालू आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हा इच्छा द्वेषाने या गुणांच्या खेळामध्ये द्वंद्व म्हणजे द्वैत जे आहे, चांगलं वाईट उच्च नीच, या द्वंद्वाने सगळे मोहित झालेले आहेत लोक. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत सर्व भूतानी संमोहन, सर्व भूतानी संमोहन सर्गो यांती परंतप. सगळी भूत, सगळी माणसं, जिवंत लोक, प्राणी यांनी सगळे संमोहित झालेले आहेत आणि या जगात येत आहेत आणि जात आहेत. न कर्तृत्व, आता हे पुढच्या अध्यायात त्यांनी दिलेलं आहे, पण येतं गुणांचीच. आणि हे खूप छान 2 श्लोक आहेत, ते समजून घेऊया. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. म्हणजे या प्रभूच्या सगळ्या क्रिएशन मध्ये कर्तृत्व आणि कर्म हे तुम्ही नाही करत आहात या लोकात. न कर्तृत्व न कर्माणी न सृजती लोकस्य प्रभू. म्हणजे या लोकांमध्ये प्रभूकडून हे तयार होत नाहीये. न कर्म फल संयोग, म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याचं जे फळ मिळतंय हे देखील प्रभूकडून येत नाहीये. तर स्वभावस्तू प्रवर्तते. स्वभावस्तू म्हणजे या गुणांच्या स्वभावातून तुम्हाला ते फळ मिळतंय. चांगल्या गुणाने तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगली फळं मिळतील, तामसिक गुणाने काम केलं तर वाईट फळं मिळतील. म्हणजे न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोग स्वभावस्तू प्रवर्तते. म्हणजे याच्यात तुम्ही स्वतः काही करतोय हे पकडू नका. शेवटचं त्यांनी दिलंय ना दत्ते कस्यचित पापम. म्हणजे तुम्ही कुठलेही पापही विशेष काही करत नाही आहात. न चैव सकृतम विभू, म्हणजे कुठलंही पुण्यकर्मही तुम्ही करताय असं समजू नका. हा सगळा गुणांचा खेळ आहे. म्हणजे लोकांच्या लक्षात काय येत नाहीये. अज्ञानेना मृतम ज्ञानम, अज्ञानेना हे अज्ञान आहे, ह्यानी ते ज्ञान सगळं आवृतम झालेलं आहे. अज्ञानेना मृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतव. या इच्छा रूपी अज्ञानाने सगळ्या प्राण्यांना, जंतूंना गोंधळून भ्रमित करून टाकलेलं आहे. म्हणजे हा सगळा गुणांचा खेळ चालू आहे. जेव्हा तुमच्या मनात इच्छा तयार होते, राग तयार होतो, तेव्हा तो रजोगुणातून तयार होतोय. तुम्हाला काहीतरी पाहिजे, मग तुम्ही काहीतरी करणार. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हे सगळं ह्याच्यातूनच तयार झालेलं आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. म्हणजे तुम्ही काही करत नाही. महानाशो महापापमा विद्येन मिह वैरिणम. त्या ह्याला वैरिणम समजा, शत्रू समजा. या काम आणि क्रोधाला रजोगुणातून ते तयार झालेले. तर हा सगळा खेळ आपण समजून घेतला मायेचा, तर लक्षात घ्या तुम्हाला जेव्हा हे कळून चुकलं की हे सगळं गुणांचा खेळ आहे, चांगले वाईट हे ते, चांगले कामं केली तुम्हाला चांगली फळं मिळतील, सोन्याच्या बेड्यात अडकलात. वाईट कामं केली वाईट फळं मिळतील, लोखंडाच्या बेड्यात अडकलात. पण बंधनात तुम्ही अडकतच गेलात. या दोन्ही बंधनाच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. या गुणांच्या पलीकडे विचार करायला पाहिजे. हे तुम्ही काही करत नाही. जेव्हा तुम्हाला लक्षात येतं तेव्हा तुम्ही समजून काय म्हणता हा गुणांचा खेळ. नैव किंचित करोमीति, नैव किंचित करोमीति युक्तो मन्ये तत्वविद. जे बुद्धिमान ज्ञानयोगी आहेत ते म्हणतात की मी यातलं काहीच करत नाहीये. तत्ववित्त म्हणजे तत्व जाणलेले जे युक्त आहेत, योगी आहेत, ते म्हणतात मी काहीच करत नाहीये. म्हणजे काय काय करत नाहीये तर त्यांनी लिस्ट दिली आहे. कुठली? पश्यन, श्रवण, स्पृश्यन म्हणजे स्पर्श करणं, जिग्राण वास घेणं, अशनन, अशनन म्हणजे खाणं, गच्छन चालणे जाणे, स्वप्नम आणि श्वसन, प्रलपन म्हणजे बोलणे, विसृजन देणे, गृहण घेणे, उन्मिशन डोळे उघडणे, निमिषण डोळे मिटणे. या सगळ्या गोष्टी मी करतच नाहीये. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. म्हणजे जी इंद्रिय आहेत
व्यक्ती त्यांच्या सेन्स ऑब्जेक्टशी फक्त रिॲक्ट करतायत हे समजून घ्या. मी याच्या पलीकडचा आहे, या गुणांच्या पलीकडे. जे अथर्व शीर्षात म्हटलंय त्वं गुणत्रयातीतः, या 3 गुणांच्या तू पलीकडे आहे. हा सगळा खेळ चालू आहे, तू ऍक्च्युली काही करतच नाहीये. जेव्हा तुम्हाला कळतं हा गुणांचा खेळ आहे आणि तू स्वतः काहीच करत नाहीये, तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हायला फार उशीर नाहीये. आणि त्या आत्मज्ञानाच्या साराचा एक श्लोक त्यांनी दिलाय, तो सर्वसाधारण व्यक्तीला कळणार नाही. तर ईश्वरच सगळ्याच्या पाठीमागे आहे. तर एका श्लोकात कसं म्हणता येईल, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, म्हणजे जे ब्रह्माला अर्पण करतोय, जी आहुती देतोय ब्रह्म हवीर, ती देखील ब्रह्मच आहे. ब्रह्माला अर्पण करतोय, ब्रह्मच अर्पण करतोय. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, तो अग्नी पण ब्रह्माचाच आहे, ती आहुती पण ब्रह्मच आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य, त्याला ब्रह्मज्ञानाला पुढे जायचंय, तिथेच जायचंय. ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीनाम, तो ब्रह्मकर्म करत करत त्या समाधी अवस्थेला पोचतोय. म्हणजे सगळीकडेच ब्रह्मनच आहे, ते ज्याला कळलं त्याला आत्मज्ञान झालं. आता आपण चौथ्या पाठकडे येतोय, डी कडे. पहिले आपण माया समजलं, नंतर समजलो मी काही करत नाहीये, नंतर आलं सगळ्या ह्याच्यात सत्य काय आहे, ब्रह्मार्पणम, सगळं ब्रह्मच आहे, म्हणून तो श्लोक होता. पुढचं सरेंडर, परमेश्वराला शरण जाणं का गरजेचं आहे, परमेश्वराची कृपा का गरजेची आहे, ग्रेस ऑफ गॉड, ते आपण आधी केलं होतं, त्याची थोडी रिव्हिजन आहे. दैवी येशा गुणमया, आता ही गुणांची जी माया आहे, दैवी येशा गुणमया मम माया दुरत्यया, ही माझी माया कठीणच आहे पार करून जाणं. मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात, माया मेताम तरंती ते याच्यातून पार जाऊ शकतात, म्हणून मला शरण येणं गरजेचं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान म्हणजे जो परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आहे, शरण जाऊन आहे, त्याला सरेंडर केलेलं आहे, अंधश्रद्धा नाही, श्रद्धेने. श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी, परम ज्ञान मिळवण्यासाठी श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. आता हे कसं, तर विवेकानंदांनी लॉजिकली एक्सप्लेन केलं. जेव्हा तुम्ही भक्ती योगात जाता तेव्हा तुम्ही स्टार्ट पासून लॉजिक बाजूला ठेवलंय, रिझनिंग बाजूला ठेवलंय, डायरेक्ट सरेंडर फ्रॉम बिगिनिंग. जी ज्ञान योगात पुढची स्टेप येते ती भक्ती योगात पहिली स्टेप आहे. सो भक्ती योग इज व्हेरी फास्ट. सगळ्यात किंग ऑफ ऑल योगा इज भक्ती योग, जो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत, त्याच्या पुढच्या वेळेला. दॅट इज किंग ऑफ ऑल योगा. पण डोळे मिटून तुम्ही खड्ड्यात उडी मारली तर तुम्हाला कळणार नाही. सो इट इज व्हेरी डिसेप्टिव्ह अँड डेंजरस ऑल्सो. ज्ञान योगात विवेकानंद म्हणतात की पहिले तुम्ही ऐका, समजून घ्या, चिंतन करा, मनन करा, रिझन करा, एक्सपेरिमेंट करा, एक्सपिरियन्स करा, ऍक्सेप्ट करा, आणि देन यू मेडिटेट ऑन इट डे इन डे आउट. आणि तुम्ही अशा एका स्टेजला याल की तुम्ही रिझनिंग बाजूला ठेवाल, त्या परमशक्तीला सरेंडर व्हाल, आणि मग तुम्ही रिअलाइज करा. पण रिअलायझेशनच्या आधीपर्यंत तुम्ही रिझन तुमच्या बरोबर ठेवता. हा ज्ञानयोगातला आणि भक्ती योगातला फरक आहे. शेवटी भक्ती योग हा एंड पॉइंट आहे, तो तुम्ही ज्ञानयोगातून नंतर जाताय, कर्मयोगातून अजून नंतर जाताय. पहिले तुम्ही कर्म करत 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 ज्ञानापर्यंत येताय, आणि मग भक्तीपर्यंत जाताय, आणि मग रिअलाइज करताय. तर इथे आपण येतोय सरेंडर का. ज्ञानी लोक केव्हा सरेंडर करतात एवढंच फक्त सांगत होतो. जे अज्ञानी लोक आहेत, अश्रद्धावान लोक आहेत, जे सरेंडर नाही करत आहेत, अज्ञावान आहेत, मीच माझंच खरं सगळं मीच बरोबर आहे, हे जे म्हणतायत, इथे प्रॉब्लेम काय होतो, त्यांच्या वाट्याला दुःखच येतंय, संशय होतोय आणि नाश येतोय. म्हणून म्हणतात अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. त्यांच्या वाट्याला काही सुख काही येत नाही. ग्रेस ऑफ गॉड म्हणजे तुम्ही सगळं विरक्ती आली, तुम्ही सगळं त्याग केला, राग द्वेषो वियुक्तैस्तु विषयान इंद्रियश्चरन् आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति.
म्हणजे स्वतःला नियंत्रण केलं, सगळं विरक्त केलं, तर तुम्हाला देवाचा प्रसाद प्राप्त होतो, ग्रेस ऑफ गॉड प्राप्त होते. प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्त्योप्यजायते. ग्रेस ऑफ गॉड आली की सगळी सुख दुःख तुमची बाहेर पडून जातात, तुमच्या यातना संपून जातात. प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्त्योप्यजायते. प्रसन्न चेतसा याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तुमची बुद्धी त्या परमात्म्याच्या ठाई स्थिर होऊन जाते विथ ग्रेस ऑफ गॉड. शंकराचार्य म्हणतात पुनरपि रजनी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. हे देखील देवाची आराधनाच करतायत ज्ञानयोगी शंकराचार्य. सर्व कर्माणी अभिसदा कुर्वाणो मद व्यपाश्रय. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतायत सगळी कर्म करत राहा माझ्या आश्रयाला येऊन. सर्व कर्माणी अभिसदा कुर्वाणो मद व्यपाश्रय. माझ्या ठाई स्थित होऊन ती सगळी कर्म करत राहा. मद प्रसादात अवाप्नोती. माझ्या प्रसादाने तुला शाश्वत न ढळणारं पद मिळेल. मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम. तर आपण हा चौथा पॉइंट संपवला. पहिला होता माया, दुसरा होता मी काही करत नाहीये. मग ब्रह्मार्पणम, ब्रह्म अवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम. मग आपण बघितलं सरेंडर, ग्रेस ऑफ गॉड. हा एक छोटा पॉइंट आहे. सज्जन संगती. सज्जन संगती हे शंकराचार्यांनी जास्त अधोरेखित केले 2-3 उदाहरणं देऊन. काते कांता धनगत चिंता वातुल किंत व नास्ति नियंता. त्रिजगती सज्जन संगती ये का भवती भवार्णव तरणे नव्हता. तुला कोणी काही नाही का, एवढे टेन्शन का घेतोय, कोणी शिकवायला नाहीये का, गाईड करायला कोणी नाहीये का, नसेल तर सोडून दे. या सगळ्या तिन्ही जगामध्ये एकच गोष्ट आहे, सज्जनांच्या सहवासात जा, तुझी नौका तराला लागेल. कसं तर त्यांनी पुढच्या जगात सांगितलंय सत्संगत्वे निसंगत्व. चांगल्या संगतीत गेल्यामुळे तुला अटॅचमेंट सुटायला मदत होईल. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. मोह माया पण सुटायला मदत होईल. निर्मोहत्वे निश्चल तत्व. तू एका तत्वाच्या ठिकाणी निश्चल होऊन जाशील. निश्चल तत्वे जीवन मुक्ती. आता गंमत बघा, शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा उलटा श्लोक तयार केला. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल तत्वे, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. भगवद्गीतेत सुद्धा श्लोक कुठला आहे? ध्यायतो विषयात पुंसः संगस्ते शुभजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. थोडक्यात अटॅचमेंट आली की मोह आला, मोह आला की इच्छा, अपेक्षा, राग, द्वेष आणि मग स्मृती विभ्रम आणि तुम्ही या जीवन मरणाच्या चक्रात अडकला. सत्संगती आली तर तुमच्यातला अटॅचमेंट कमी झाली, निसंगत्व आलं. अटॅचमेंट गेली की मोह गेला, निर्मोहत्व आलं. निर्मोहत्व गेलं की निश्चल तत्व आलं. एक वेनामणी म्हणून एक मोठे साधू होऊन गेले साऊथ इंडियामध्ये. निश्चल तत्वे जीवन मुक्ती ही याच्यावर त्यांची एक गोष्ट आहे खास. ते जेव्हा लहान होते तेव्हा फार काही प्रोग्रेस करत नव्हते. त्यांच्या शिष्य वयामध्ये ते स्लो होते. सगळ्यांना वाटत आहे ना काय कळत नाही, येत नाही. एखादी गोष्ट सांगितली की उलटीच करणार, तितकीच करणार. त्यांचे एकदा गुरुजी नदीमध्ये आंघोळ करत असतात. ते म्हणतात माझे कपडे पकडून ठेव, पाण्यात ठेवायचे नाही, मी आंघोळ करून बाहेर येईपर्यंत. तो ओके म्हणतो आणि पकडून बसतो. मग ते बाहेर आल्यावर त्याला हाक मारतात. तो बाहेर आलेलं बघितलं कपडे टाकून देतो. त्याच्या हे डोके देत नाही की ते ओलेले त्याला द्यायचे. त्याने फक्त सांगितलेलं तेवढं ऐकतो. ते डोक्याला हात लावतात. त्यांना जायचं असतं कुठे दुसऱ्या गावाला काम करायला आणि संध्याकाळी परत यायचं असतं. आता ह्याला काय शिकवायचं काय शिकवायचं, तिथे मोठा एक खडक असतो. त्या खडकावर ते म्हणतात चॉकनी राम 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 असं तू लिहित राहा, मी येईपर्यंत थांबायचं नाही. हा म्हणतो की आता मी तर काही कामाचा उरलो नाहीये, गुरुजींचे कपडे खराब झाले, सगळे मला हसतायत, मी आता निश्चल तत्वानी हे काम काही सोडणार नाही म्हणजे नाही, करत राहणारच. आणि ते जातात, सगळे जातात, हा आपला लिहित राहतो, चॉक संपतो. मग आता काय करायचं, तरी तो बोटाने गिरवत राहतो. बोटाने राम राम लिहिता लिहिता बोटातून रक्त यायला लागतं. रक्त यायला लागतं, ते
मांस तुटायला लागतं, हाडं झिजायला लागतात. असं करता करता ते बोट झिजून नाहीसं व्हायची वेळ येते. बोटाचा फक्त बेस उरलेला असतो आणि तोपर्यंत गुरुजी परत येतात आणि त्याचं डेडिकेशन बघून त्याला मिठी मारतात आणि त्याला मनात अवटाळतात आणि मग तो हळूहळू खूप ज्ञानी होतो, साक्षात्कारी होतो. आणि मग बऱ्याच साऊथ इंडियामध्ये असं बहुतेक घर नाहीये की जिचे वेनामणीच्या नावाने पुस्तक घरात नाहीये. तर ते निश्चल तत्व त्याचं जे आहे ते त्याला परम सिद्धीपर्यंत घेऊन जातं, ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जातं. तर हे झालं सज्जन संगती. सज्जन संगतीचं शेवटचं एक दिलंय, गेयम गीता नाम सहस्त्र. गीतेचं नाव सहस्त्र वेळा घ्या, विष्णू सहस्त्रनाम घ्या. देयम श्रीपती रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनाय च वित्तम. आता याच्यातलं एक वाक्य, नेयम सज्जन संगे चित्तम. गंमत अशी आहे, भगवद्गीतेमध्ये शंकराचार्यांच्या किंवा इतर श्लोकांमध्ये एका श्लोकात 2-3 कन्सेप्ट एकत्र करतात. त्यामुळे एखादी कन्सेप्ट सांगायची असेल तर इतर कन्सेप्ट पण त्याच्यात आलेले असतात. त्यामुळे हे जे श्लोक आहेत जे आपण नंतर बघणार आहोत त्याच्यात 2-3 कन्सेप्ट एकत्र असल्यावर गोंधळ होतो. त्यामुळे विवेकानंदांचं तुम्ही जर वाङ्मय बघितलं 8 व्हॉल्यूम फुल, त्याच्यात ते पूर्णच्या पूर्ण श्लोक देत नाही. सुरुवातीला मला वाटायचं हे असं काय, तुम्ही शोधून नेटवरून तो पूर्ण श्लोक काढायचो, सगळी तयारी करायचो. आता हळूहळू इथपर्यंत पोहोचल्यावर लक्षात येतं की त्याच्यात त्यांना जी कन्सेप्ट सांगायची त्याला अनुसरून फक्त तेवढाच पार्ट आहे त्या श्लोक मधला, ना की पूर्ण श्लोक. तर पूर्ण श्लोक नसेल तर गोंधळात पडेल ऐकणारी व्यक्ती, म्हणून तेवढा पर्टिक्युलर पॉइंट ते सांगण्यासाठी तो भाग सांगतात श्लोकाचा. तर हे झालं सज्जन संगती. आता पुढचा भाग जो आहे तो आहे ज्ञानयोग आणि कर्मयोग. हे दोन्ही एकत्रच आहे. सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. म्हणजे हे वेगवेगळे आहेत. सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि योग म्हणजे कर्मयोग म्हणून भगवद्गीतेत म्हटलेले वेगवेगळे ते पकडू नका. पंडित एकच म्हणतात, एकमप्या स्थित सम्यक उभयोर विद्यते फलम. ते एकाच ठिकाणी स्थित आहेत आणि दोन्हीचं एकच फळ मिळतंय. आता इथे डिव्हिजन केली आहे 1 आणि 2. आता 1 आणि 2 म्हणजे काय, माइंडसेट तुमचं काय आहे त्यानुसार तुम्ही ऍक्शन घेणार तेव्हा त्याला ज्ञानयोग म्हणतात. तुमची ऍक्शन घेऊन तुमचं माइंडसेट तयार होणार तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. पहिले ऍक्शन घेणार का पहिले माइंडसेट बनवणार याच्यावरती ज्ञानयोग का कर्मयोग. ड्रायव्हिंग करताना पहिले मनाची जडणघडण करणार आणि मग ड्रायव्हिंगला सुरुवात करणार का फक्त रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही फॉलो करत जाणार आणि मग मनाची जडणघडण होणार, तो कर्मयोग होणार. शेवटी ड्रायव्हिंग सेमच आहे. दिसणाऱ्याला वेगवेगळं दिसणार नाही, पण करणाऱ्याला ते सुरुवातीला जाणवणार. एकदा तो पोचला परफेक्ट ड्रायव्हिंग मध्ये तर तो सेपरेट करू शकत नाही, बिकॉज ही हॅज अचीव्ड बोथ थिंग्स, माइंडसेट ऍज वेल एज ऍक्शन. तर जेव्हा तुम्ही माइंडसेट वरून येता, आपण हे माइंडसेट करूया आणि इथे थांबूया. मग ऍक्शनचं माइंडसेट, वैराग्य आणि ट्रूथ हा पुढच्या वेळेला करू, म्हणजे आपल्याला बोजड होणार नाही. तर आपण फक्त माइंडसेटचा पार्ट संपूया. याच्यात 4-5 पॉइंट आहेत. तर माइंडसेट लीड्स टू ऍक्शन. तर ही माइंडसेट काय असते, ज्ञानी माणसाची माइंडसेट. जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतंय, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. तो सगळ्यांची समभूतानी समदर्शी बघायला लागतो. समत्व त्याच्याकडे आलेलं असतं. सगळ्यांना तो सेम पारड्यात तोलतो. आता समत्व म्हणजे काय, याच्यावरून 4 श्लोक दिलेले आहेत. सगळ्यांना सेम म्हणजे कसं, विद्या विनयेन संपन्ने. ब्राह्मणे जे ब्राह्मण विद्या विनय संपन्न आहे, गवी गाई, हस्तिनी हत्ती, विद्या विनयेन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. शुनिश्चैव श्वपाकेच. शुनी म्हणजे कुत्रा, श्वपाके म्हणजे कुत्रा खाणारा व्यक्ती. या सगळ्यांना एकत्रच बघतो, सेमच बघतो. शुनिश्चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. म्हणजे पंडित व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती सगळ्यांना सेम भावानी बघतो. सुहृत मित्र अरी उदासीन. सुहृत म्हणजे आपला हितचिंतक, मित्र म्हणजे मित्र. हितचिंतक आणि मित्रात थोडा फरक असतो. मित्र म्हणजे चांगल्या वाईट सगळ्याचे असतो, सुहृत फक्त वेल विशर असतो. सो वेल विशर फ्रेंड. सुहृत मित्र उदासीन न्यूट्रल, जो आपल्याशी नाहीये कुठे कनेक्शन.
सुहृद मित्र उदासीन, अरी अरी म्हणजे शत्रू, अरी मध्यस्थ, मध्यस्थ म्हणजे इन बिटवीन, इकडे का तिकडे, तळ्यात मळ्यात जे पॉलिटिशियन खूप असतात. मध्यस्थ द्वेष्य म्हणजे जे तुम्हाला द्वेषच करतात, द्वेष्य. आणि बंधुशू जे तुमच्याशी फ्रेंडली असतात, फ्रेंड नाही आहेत पण फ्रेंडली आहेत. ह्या सगळ्या लोकांना जेव्हा तुम्ही सेम बघता, सुहृद मित्र उदासीन, द्वेष्य बंधू, मध्यस्थ द्वेष्य बंधुषु, साधुषु अभिपापेषु, जे खूप चांगली कामं करणारे साधू लोक आहेत आणि पाप करणारे पापेषु पण आहेत. समबुद्धी विशिष्यते, त्या सगळ्यांची तुम्ही समबुद्धीने वागायला लागता. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समशस्त्र विवर्जितः, म्हणजे सगळ्यांची समबुद्धीने वागा. समशत्रूच मित्रच तथा मान देवो नाही तर अपमान करू, उष्ण असो गरम असो, या सगळ्या ह्याच्यात तुम्ही समबुद्धीने वागत असता. तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन कदाचित, हे तुमची निंदा करो स्तुती करो काही फरक पडत नाही. अनिकेत स्थिरमतीर भक्तिमाने प्रियो नरा, हा अर्थ वेगळा होतो, दोन वेगवेगळे एका श्लोकात आलेले आहेत, म्हणून आपण त्याच्या डिटेल मध्ये जात नाही. सेल्फ कंटेंट, जेव्हा तुमच्याकडे माइंडसेट चांगलं झालेलं असतं तेव्हा तुम्ही स्वतःच समाधानी असता, तुम्हाला समाधान बाहेर शोधायची गरज नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रजहाती यदा कामान सर्वात पार्थ मनोगतान, आत्मन्ये वात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदोच्यते. मुद्द्याचा पॉइंट घेऊया, तो स्वतःच्या आत्म्यातच तुष्टता, समाधान शोधतोय, मिळतंय, तो स्थितप्रज्ञ ओळखावा. दुसरं दिले यत्रोपरमते चित्तम, यत्रोपरमते चित्तम, ज्याचं दुसरीकडे चित्त रमायची गरज नाही, आतच रमत आहे. यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवायम आत्मानम पश्यन्नात्मनि तुष्यति, जो स्वतःच्या आत बघूनच संतुष्ट होतोय. आता शेवटचा पार्ट आहे इति इति, जे आपण पहिलं माइंडसेट बघतोय तिथे इति इति आहे आणि ऍक्शन बघतोय त्याच्यात नेती नेती आहे. आता इति इति जे आहे ते आपण केलेलं आहे ऑलरेडी परम ज्ञानामध्ये. जेव्हा आपण सात्विक ज्ञान बघितलं तेव्हा तर इति इति मध्ये अथर्व शीर्ष, तू हा आहेस, तू तो आहेस, तू तोही आहेस, हे इति इति मध्ये आपण बघितलं होतं. आत्मौपम्येन सर्वत्र, आत्मौपम्येन सर्वत्र, म्हणजे सगळीकडे तुम्ही एकत्रच बघताय, स्वतःसारखंच सगळ्यांना बघताय. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन, सगळ्यांना तुम्ही सेम प्रकारे बघताय अर्जुन. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन, म्हणजे अर्जुन अरे सगळीकडे तेच आहे. सुखम वा यदि वा दुःखम, सुख असो वा दुःख असो स योगी परमो मत. यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैववत विजानत, म्हणजे जे सगळ्या भूतांच्या ठिकाणी स्वतःलाच बघताय आणि सगळ्यांच्या ठिकाणी मीच आहे समजताय. यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवभूत विजानत, तत्र क शोक क मोह, तत्र क शोक क मोह एकत्व मनुपश्यत. दे फाइंड युनिटी. त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू, तुझ्या माझ्या सगळ्यांच्यात एकच विष्णू आहे. त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू व्यर्थ कुप्यसी मयी असहिष्णू, तुम्ही माझ्यावर का चिडताय तुम्ही जेव्हा आपल्या सगळ्यांच्यात एकच आहे. भव समचित्त सर्वत्र त्वम वांछसी अचिरात यदि विष्णुत्वम, सगळीकडे समचित्त ठेवा तर तुम्हाला लवकरात लवकर विष्णुपद हवंय. तर शत्रो मित्रे पुत्रे बंधो मा कुरु यत्न विग्रह संधो, सर्वस्मिन् अपि पश्य आत्मानं सर्वत्र उत्सृज वेदात वेदात ज्ञानम. शत्रू मित्र पुत्र बंधू या सगळ्यात तुम्ही स्वतःलाच बघा, त्यांच्यात जोडाला आणि तोडाला जाऊ नका. सगळ्यांच्यात स्वतःचाच आत्मा बघा आणि भेदाभेदीचं ज्ञान सोडून द्या. सर्व भूतेषु येनैकन, आपण जेव्हा सात्विक ज्ञान, सात्विक बुद्धी, सात्विक कर्म, सात्विक करता करत होतो तेव्हा सात्विक ज्ञानामध्ये होतं सर्व भूतेषु येनैकम भावम अव्यय वीक्षते, सगळ्या भूतात एकच न तुटणारा भावम अव्यय, अव्यय भाव, एकच भाव आहे तो तुम्ही बघताय. भावम अव्यय वीक्षते. अविभक्तम विभक्तेषु तज्ञानम विद्धि सात्विकम, जे अविभक्त आहे ते विभक्तेचे, म्हणजे यू आर फाइंडिंग युनिटी अमंग डायव्हर्सिटी, सगळ्यात एकच आहे
हे जेव्हा तुम्हाला सगळीकडे दिसतं, जेव्हा तुम्ही गुण समजून घेतली, माया समजून घेतली आणि हे सगळे गुण जर तुम्ही बाजूला काढून टाकले, तर माझ्यातला अंतरात्मा आणि तुमच्यातला अंतरात्मा सेमच आहे. तुम्ही मीच आहे, मीच तुम्ही आहे. हा मधला सगळा खेळ गुणांचा चालू आहे. त्यामुळे आपण दोघे काही डिफरंट नाही होत, हे कळायला सोपं होतं. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, वेगवेगळ्या प्रकारे श्रीकृष्ण भगवद्गीतेत दाखले देतात. सगळ्या भूतांमध्ये मीच आहे, मीच सगळ्या भूतात आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा, योगयुक्त झालेले असे बघताय सर्वत्र समदर्शन, ते सगळीकडे सेम सेम बघताय. यो माम पश्यन्ति सर्वत्र, जे मला सगळीकडे बघतायत. यो माम पश्यन्ति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, आणि सगळ्यात मला बघताय. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, यत् पिंडे तत् ब्रह्मांडे. आय ट्राय टू फाइंड आउट गॉड अँड फाउंड आउट मायसेल्फ, and I tried to find out myself and found God. हे सगळं हेच सांगतात. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. ते मला कधीच दूर होत नाहीत आणि मी त्यांना कधीच अंतरत नाही. हा पुढचा पॉइंट त्याच्यात त्यांनी घेतलेला आहे. सो मेक युअर रिलेशनशिप डिवाइन. जेव्हा विवेकानंद म्हणतात मेक युअर रिलेशनशिप डिवाइन, ते म्हणतात मी लग्न करणं कठीण होतं, बायकोच्या ठिकाणी पण मला आईच दिसली तर मी लग्न कोणाशी करणार. त्यामुळे त्यांना अमेरिकेत एक स्त्री सांगते की मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. ते हात जोडून म्हणतात बाई तुम्ही मलाच तुमचा मुलगा समजा. आता ह्याच्यात भगवद्गीतेत फायनल त्याने पॉइंट दिलेला आहे. ईश्वर सर्वभूतानि, ईश्वर सर्वभूतानि हृद्देशेर्जुन तिष्ठति. ईश्वरच प्रत्येकाच्या अंगात हृदयाच्या ठिकाणी स्थित आहे. ईश्वराचाच अंश आहे. फक्त माया आणि गुणांमुळे आपण वेगवेगळे दिसतोय. ईश्वर सर्वभूतानि हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे हे सगळं आपलं शरीर यंत्रासारखं मायेने जे तयार झालेलं आहे, त्या यंत्राला ते अंश चालवायचं फक्त काम करतोय. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. थोडक्यात ती परमात्म्याची इलेक्ट्रिसिटीच आपल्यामध्ये आहे आणि आपली कॉम्प्युटर चिप जी आहे, जी या हाडामासाने मनाने बुद्धीने अहंकाराने भरलेली आहे, ती त्या इलेक्ट्रिसिटीने चालायला मदत करते. ही कॉम्प्युटर चिप भिन्न भिन्न दिसली तरी त्याचं मटेरियल सत्व रजस तमसच आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. पण मातीची वेगवेगळी भांडी, सोन्याचे वेगवेगळे दागिने दिसले तरी सोनं आणि माती आपलं एकच आहे. आणि सगळ्याच्यातली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती तीच आहे. घट आकाश महाआकाश, व्यष्टी समष्टी, म्हणजे जे आत आहे तेच बाहेर आहे. हे जर आपण समजून घेतलं तर वेगळं काही उरत नाही. आणि हे एकदा समजलं तर आपल्यातच ईश्वराचा अंश आहे. म्हणजे सगळी मदत आपल्या आतच आहे, बाहेर मदत शोधायची गरजच नाहीये. एक वेडा राजा डोक्यावर मुकुट ठेवतो आणि खूप राज्यभर शोधत असतो माझा मुकुट कुठे हरवला. तर आपण बाहेर शोधायची गरज नाही, सगळी मदत आपल्या आतच आहे. आणि ही मदत घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं हा गुणांचा खेळ जर बाजूला काढायचा आहे तर बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. चांगले आणि वाईट कर्म दोन्ही बाजूला काढा तर तुम्ही या गुणांच्या खेळातून बाहेर याल. बुद्धियुक्तो जहातीह, जे बुद्धिमान आहेत, ज्ञानयोगी आहेत. जहातीह, जहा म्हणजे सोडून देणे, इय म्हणजे हा इय लोक. कसा सोडायचा? उभे सुकृत दुष्कृते. सुकृत म्हणजे चांगली कर्म, दुष्कृते म्हणजे वाईट कर्म, दोन्हीचा त्याग करा. उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. त्या प्रकारे जो काम करतो त्याला योग असं म्हणतात. कर्मयोग ज्ञानयोगाचा मिक्सचर. आता ही युनिटी तुम्ही शोधणार कुठे? योग संन्यस्त आणि तस्मात् अज्ञानम. म्हणजे ही युनिटी शोधण्याचा आजचा शेवटचा पॉइंट की आजचं आपलं संपलं. तर ही युनिटी तुम्ही शोधली कशी? ज्ञानामुळे. पहिले माइंडसेट बनवलाय आणि मग ऍक्शन घेणारा. त्याच्याकरता 2 श्लोक दिलेले आहेत. कुठले? योग संन्यस्त कर्माणी, योग संन्यस्त कर्माणी ज्ञान सच्चिन्न संशयम. म्हणजे योगात राहून सगळ्या कर्म संन्यस्त बुद्धीने तुम्ही बघायला लागलेला विदाउट अटॅचमेंट. कसं? तर ज्ञानाने
तुमचे जे संशय डाऊट आहेत ते सगळे तोडून टाकलेले आहेत. ज्ञान सच्चिन्न संशयम, ज्ञानाने तोडून छिन्न करून टाकलेले आहेत तुमचे डाऊट. पुढे आत्मवंतम न कर्माणी कुर्वत आत्मवंतम न कर्माणी, म्हणजे जे आत्मवंत अशा प्रकारे जे नॉलेजेबल आलेले आहेत ते कुठलंही काम केलं तरी बंधनात अडकत नाही. निबंधती धनंजय. आणि शेवटचं आहे तस्मात अज्ञान संबोधम. त्यामुळे अज्ञानात निर्माण झालेले हे जे काही डाऊट्स आहेत, संशय आहेत, ते तुम्हाला कसे तोडायचे. रुस्तम, हृदयात असलेलं ज्ञानासीनात मनः, ज्ञान रूपी तलवारीने ते गॉर्डियन्स गाठ असेंडर करा, कट करून टाका, शॉर्टकट मारा. ज्ञान योगानी कर्मयोगानी सिकंदरासारखं कट करून टाका. हृदयाच्या ज्ञानाने ज्ञानासीनात मनः, म्हणजे तस्मात अज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीनात मनः चित्वैन संशयम योगम, म्हणजे तोडून टाका संशय. कशाने. योगानी. कुठलं. कर्मयोगानी. कुठून आलं. त्या ज्ञानाने. जे हृदयात ज्ञान आहे, तुमच्या आतच ज्ञान आहे, त्या तलवारीने तुम्ही सगळे संशयाचं आवरण कापून काढा आणि योगाने सगळे संशय दूर करा. चित्वैन संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत, उठा, कामाला लागा आणि धावायला लागा, योग करायला लागा. तर हे आपण बघितलं. आतापर्यंतचा आपण अर्धा पाठ संपवलेला आहे, अर्धा पाठ उरलाय. मला लक्षात आलं होतं जरा फुल होईल, पण पुढच्या वेळेला वेगळं काही लिहायचं नाहीये. तर आपण एकदा रिव्हिजन करूया. ज्ञान, विज्ञान, पराज्ञान, विवेक, डिस्क्रिमिनेशन, माया, ग्रेस ऑफ गॉड, अविद्येचं आवरण, गुणमयी माया, सगळे एकाच दिशेने परमेश्वराच्या दिशेने चाललेले. सेम रिझल्ट. सांख्य योग, कर्मयोग, ज्ञानयोग एकच रिझल्ट येतो. काम का करा, कर्मयोग का करा, बुद्धी का महत्वाची, पराज्ञान का महत्वाचं, वर्क विथ राईट कॉन्शियसनेस का महत्वाचं आहे, मग मायेने आवरण कसं घातलेलं आहे मेन ज्ञानाला. आणि आपण बघितलं कोण क्वालिफाईड आहेत. विवेक असलेले, विरक्त, समाधी गुणशालीनं म्हणजे मॉरल लोक आणि मुमुक्षुरेव, ज्याला परमेश्वराची प्राप्तीची खूप तीव्र इच्छा आहे. मग आपण बघितलं पहिला पाठ माया समजून घेतली, हा सगळा गुणांचा खेळ समजून घेतला. दुसरा पाठ मी स्वतः काहीच करत नाहीये, गुण गुणांशी खेळतायत, सगळे गुणच कर्म ठरवत आहेत. ही कर्म, कर्तृत्व, कर्म संयोग हे सगळे गुणांचे खेळ आहेत. मी त्यांच्या पलीकडचा आहे, गुणत्रयातीत आहे. मग सत्य काय. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम, सगळं ब्रह्मच ब्रह्माशी खेळतंय. हा सगळा एक खेळच चालू आहे. सरेंडर, परमेश्वराला शरण जा, दैवी कृपा घ्या, सज्जन संगती का महत्वाची आपण बघितलं. आणि शेवटचा पाठ बघितला, पार्ट ए. पार्ट बी आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. पार्ट ए जो होता तो राईट माइंडसेटनी कसं ऍक्शन करायला सुरुवात करा. तर ती माइंडसेट आणण्यासाठी समदर्शी व्हा, आत्मसंतुष्ट व्हा, सगळीकडे मीच आहे हे समजून घ्या. इति इति. मग ते अथर्वशीर्ष असेल, त्वयिमयीच अन्यत्र यस्मिन् सर्वाणि सर्वभूतस्थम आत्मानं किंवा यो मां पश्यन्ति, सगळीकडे मीच आहे, मीच सगळीकडे, हे इति इति समजून घ्या. मग तुम्ही लक्षात घ्या सगळी मदत तुमच्या हातात आहे, बाहेर नाहीये. आणि मग बुद्धिमानाने तुम्ही काम करा, चांगल्या आणि वाईट कर्मांच्या पलीकडे जा आणि शेवटी युनिटी, एकत्व शोधा. कशा प्रकारे ज्ञानाच्या तलवारीने अज्ञानाचे सगळे डाऊट छाटून देऊ. अशा प्रकारे आपण माइंडसेट बघतो. पुढच्या वेळेला आपण ऍक्शन, कृती केल्याने माइंडसेट कसं तयार होतं. त्या कृतीमध्ये पहिले कृतीसाठी जी इंद्रिय आहे आणि जे मन आहे त्यांचा निग्रह करणं का गरजेचं आहे. तो निग्रह, इंद्रिय मनोनिग्रह कसा करावा आणि कृती कशी करावी हे भगवद्गीतेत शंकराचार्यांनी अथर्वशीर्षात सगळीकडे वेगवेगळ्या श्लोकात कसं म्हटलेलं आहे ते आपण बघतो. मग आपण येतो लास्ट पॉइंट, वैराग्य, जे आवरण आहे आणि ते आवरण कसं काढायचं विवेकाने. हा शेवटचा एक पॉइंट जो आपण स्टार्टला बघितला होता, विवेकाने ते कसं काढायचं. आणि मग लास्ट समरी अबाउट द होल ट्रूथ, जे सत्य तुम्हाला गवसलेलं आहे त्या सत्याचं पुढे काय करायचं हे देखील विवेकानंदांनी त्यांच्यात दिलेलं आहे, भगवद्गीतेत थोडंफार दिलेलं आहे. इथे आपण ज्ञानयोगाचा पुढच्या वेळेला सांगता करूया.
थोडं हेवी आहे, परत परत बघितल्यावर ते श्लोक परत परत वाचल्यावर लक्षात येईल, पण एका वेळेला सगळं डिटेल जाणं कठीण आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो देवांशील तो ते लाहो. प्राणी जात. धन्यवाद.